राम जय जय राम श्री 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 राम जय राम. नमस्कार. आज दिनांक 31 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नाम हाच भगवंताचा अवतार. नमस्कार. आज दिनांक 31 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नाम हाच भगवंताचा अवतार. आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. त्यावरून असे ठरते की सुष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून त्यात दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. आजकाल पाहू गेले तर असे दिसते की सुष्टांचे अस्तित्वच जवळजवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजेच ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष झाले आहेत. मग अवतार तरी कुणासाठी, कसा व्हावा? याचाच अर्थ अवतार होणारच नाही असे नाही, पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यात फरक आहे. पूर्वी सद्भावना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्भावनाच नाहीशी झाली आहे, म्हणजे पायाच ढासळला आहे. तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी सद्भावना सद्वासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती, पण स्थूल प्रगट कृती दुर्घट झाली होती. त्यावेळी भगवंताला स्थूलात येऊन कार्य करणे जरूर होते आणि अशावेळी अवतार घेऊन म्हणजे सगुण रूप धारण करून भगवंताने कार्य केलेही. आताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे. म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे. म्हणजे जसा रोग तसे औषध किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासने इतका जबरदस्त इलाज पाहिजे आणि तो म्हणजे भगवंताचे नाम. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे. आणि त्याकरिता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणे जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणे कठीण आहे. ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्या अर्थी त्याला इलाजही सूक्ष्मातलाच पाहिजे. म्हणूनच नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणी त्याचा अवतार आहे आणि त्याची कास धरणे म्हणजेच नाम घेणे हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे. तेवढे केले की नाम आपले अवतार कार्य करून दाखवील. आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे ते नामाकडे लावावे, म्हणजे नामस्मरणात फार आनंद येईल. मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच मन रंगून गेले म्हणजे जन्म सफल झाला. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते, म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात फार मोठा फरक आहे. पूर्वी निदान सद्भावना सद्वासना जागृत होत्या. त्यावेळी त्या परिस्थितीनुसार भगवंताने आपले अवतार कार्य पार पाडले. पण आजच्या काळातला प्रश्नच मुळात वेगळा आहे. इथे मुळात रोग हाच अतिशय सूक्ष्मातला आहे. सद्भावना सद्वृत्तीच उरलेली नाही. त्यामुळे जर सूक्ष्मातल्या रोगावर उपाय हवा असेल तर त्याला इलाजही सूक्ष्मातला हवा. आणि मग असा सूक्ष्मातला सूक्ष्म उपाय म्हणजे काय, तर अर्थातच भगवंताचं नाम. हाच खऱ्या अर्थाने आजच्या काळातला भगवंताचा अवतार म्हणायचा. आणि म्हणूनच आपल्याला जर या काळात कलीची बाधा आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, आपल्या आयुष्याचं सार्थक व्हावं, आपण या भवसागरातून तरुण जावं
असं जर आपल्याला वाटत असेल तर हे अत्यंत श्रेष्ठ असलेलं भगवंताचं नाम आपण घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण भगवंताच्या नामात रंगून जाऊया, म्हणजे मग आपल्याला खऱ्या अर्थाने कसलीच काळजी उरणार नाही आणि आयुष्यातलं समाधान आणि आनंद याची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे होईल. आपल्या या गुरुने दिलेलं नाम आजच्या काळात आपल्याला निष्ठेने घेता यावं हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.